हेलो। हेलो। पटेल साहब नमस्ते। हाँ नमस्ते। हाँ हाँ, फोन किए थे। हाँ संजय को फोन इसलिए किया था, ईदगाह ग्राउंड पे जो रेती डाली जा रही है हाँ हाँ, उसके बड़े ताल्लुक से बड़े किया था। बड़े 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 खड्डे ये उसमें। हाँ, उसमें बराबर। मिट्टी है, सब मिट्टी आ रही है। हाँ, मिट्टी भी और जरा पत्थर जैसा भी है, जरा बड़ा बड़ा। हाँ, अभी मैंने बच्चाओं से बात की कि अभी मैंने भाई तुमने छान के डालने को बना वहाँ। हाँ, रेती। शूटिंग लिया मैं, उनसे पूछताछ हाँ किया तो वो उल्टे पुल्टे जवाब दे रहे हैं। हाँ हाँ, नहीं नहीं, मैं तो उसका बिल तो नहीं क्योंकि मुझे 10-11 बजे मुझे मालूम पड़ा। मैं जरा बाहर गाँव हूँ अभी। वो अच्छा, उसको तो ये करेंगे, लेकिन मैंने बच्चाओं को भी कल परसों बोला था कि छान के डालने को बोलो, बच्चा रेती कौन ही सी डालने बात? को बोलो। नमस्कार, मी अरमान पठाण. आपण बघत आहात शार्प न्यूज. मालेगाव शहर परिसरात ईदगाह मैदानावर सर्व ठिकाणी मनपातर्फे ईदची नमाज पठण परिसराची आयुक्त जाधव हे पाहणी करून सर्व उपाययोजना करीत आहेत. त्याच कामात कोणी लक्ष ठेवणारे अधिकारी लक्ष देत नसल्याने ज्या ईदगाह मैदानात वाळू टाकण्यात येत आहेत त्यामध्ये माती मिक्स भेसळ वाळू येत आहे. आयुक्त यांनी फक्त वाळू टाकण्यासाठी निर्देश दिले असताना ठेकेदार आपल्या मनमर्जीनुसार काम करून मोकळे होत आहे. त्या वाळूमध्ये मोठे मोठे दगडगोटे आणि मोठ्या प्रमाणात माती मिक्स असल्याचे दिसत आहे. संबंधित ठेकेदारकडून माहिती घेतली असता त्यांनी बोलायचे टाळले. जिथे आयुक्त स्वतः याबाबत निर्देश देत आहे की वाळू छाननी करून टाकायला पाहिजे, परंतु ठेकेदार फक्त काम उरकून मोकळे होताना दिसत आहे, जेणेकरून लवकरात लवकर बिल पास करून घेणे हे दिसत आहे. तसेच भ्रष्टाचारमध्ये भर म्हणून ज्या ट्रॅक्टर ट्रॉलीमधून वाळू आणली जात आहे त्या ट्रॅक्टरला नंबर प्लेट नाही. कोणते ट्रॅक्टर कुठे वाळू घेऊन जात आहे ते समजायचं कसं? असे माती दगड गोटे ज्या ठिकाणी टाकले गेले आहे तेथे आता उचलून फेकण्याकरिता परत खर्च मनपाच्या माती येणार का? त्याच ठेकेदारकडून काम करून घेण्यात येईल अशी चर्चा जनतेत